नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषीसाठीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मला एक गोष्ट सांगा, तुमच्या सोबत पण असंच होतंय का? म्हणजे बघा, पिकावर खर्च तर पाण्यासारखा करताय, बाजारातली सगळ्यात टॉपची महागडी खतं आणून टाकताय, दिवस रात्र त्या काळ्या आईची सेवा करताय, पण जेव्हा हंगाम संपतो तेव्हा हातात काय येतंय? निराशा आणि कर्जाचा डोंगर. अहो, बियाण्यांचे भाव तर आकाशाला भिडलेत. खताच्या गोणीवरचा आकडा बघूनच छातीत धस्स होतं. मजुरी तर दरवर्षी वाढतेच आहे, आणि वरून तो औषध फवारणीचा खर्च, तो तर काही केल्या कमीच होत नाहीये. आपल्या घामाचा प्रत्येक रुपया, प्रत्येक थेंब आपण या मातीत गुंतवतो, फक्त एकाच आशेवर की यातून 4 पैसे जास्त मिळतील आणि आपल्या घराचं गार्डन नीट चालेल. पण खरं सांगा, होतंय काय? उलटच घडतंय. उत्पादन एकतर जागच्या जागी थांबलंय, नाहीतर हळूहळू कमीच होतंय. पिकात तो पूर्वीसारखा जोरच राहिला नाहीये. दाण्यांमध्ये, फळांमध्ये ती चमक नाही, हवा तसा आकार नाही. एवढा सगळा खर्च, इतकी मेहनत, इतका जीव लावून सुद्धा पदरात काहीच पडत नाही. ही जी मनातली तळमळ आहे ना, ही जी वेदना आहे, ती मी खूप चांगल्या प्रकारे समजू शकतो. आणि मग आपल्या मनात एकच प्रश्न येतो की यार, नक्की चूक कुठे होतीये? आपण तर कोणतीच कमी ठेवत नाहीये. मग निसर्गच आपल्यावर नाराज झालाय की आपलंच काहीतरी चुकतंय? तर बांधवांनो, आजच्या या भागात आपण याच प्रश्नाच्या अगदी मुळापर्यंत जाणार आहोत. तुमच्या प्रत्येक काचं उत्तर शोधणार आहोत. तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण मिळून शोधणार आहोत. पण हो, पुढे जाण्याआधी एक छोटीशी विनंती. जर हीच तळमळ, हीच अडचण तुमचीही असेल, तर आत्ताच, लगेच कृषी साथी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटी पण दाबा. म्हणजे काय होईल, शेतीला वाचवणारी अशी खरी शास्त्रीय माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोचेल. तर बांधवांनो, आपल्या समस्येचं खरं उत्तर कुठे आहे माहितीये? पिकाच्या पानांवर किंवा फळांवर नाही. ते आहे जमिनीच्या आत, आपल्या पायाखाली दडलेलं आहे. आपल्या जमिनीत असे काही छुपे शत्रू बसले आहेत, जे आपण पिकाला दिलेले ते महागडं खत स्वतःच खाऊन टाकतायत आणि आपल्या पिकाला उपाशी ठेवतायत. म्हणूनच त्यांनी आपल्या उत्पादनाला एक मर्यादा घातलीये. विज्ञानामध्ये याला लॉ ऑफ मिनिमम किंवा मर्यादा घटकाचा नियम असं म्हणतात. आता हे अवघड शब्द ऐकून घाबरून जाऊ नका. गोष्ट एकदम सोपी आहे, सोपं करून सांगतो. समजा आपल्याकडे पाण्याची एक टाकी आहे, पण त्या टाकीच्या एका पट्टीला एक छोटासा भोक आहे. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही टाकीत कितीही पाणी ओतलं तरी टाकी त्या भोकाच्या वर कधी भरणार आहे का? कधीच नाही. ते एक छोटंसं भोकच पाण्याची पातळी ठरवतंय, बरोबर? आपल्या जमिनीचं आणि पिकाचं अगदी तसंच आहे. तो एक घटक जो कमी आहे, तोच आपल्या सगळं उत्पादन रोखून धरतोय. आणि खरं सांगायचं तर आपल्या बहुतेक जमिनीमध्ये हे मर्यादा घटक ठाण मांडून बसले आहेत. पहिला आणि सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे सेंद्रिय कर्बाची भयंकर कमतरता. दुसरा म्हणजे झिंक, फेरस, बोरॉन यांसारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता. अहो, हे घटक पिकाला अगदी चिमूटभर लागतात, पण त्यांच्याशिवाय पीक आपलं आयुष्यच पूर्ण करू शकत नाही. तिसरा शत्रू म्हणजे काही ठिकाणी पाण्याचा निचराच होत नाही. जमीन कायम ओलसर, चिबड राहते. यामुळे मुळं श्वासच घेऊ शकत नाहीत आणि सडायला लागतात. आणि चौथा, या सगळ्याचा परिणाम म्हणून जमिनीतले आपले खरे मित्र म्हणजे कोट्यावधी फायदेशीर सूक्ष्मजीव, त्यांची संख्या खूपच कमी झाली आहे. हेच ते छुपे शत्रू आहेत, जे आपल्याला दिसत नाहीत. आता प्रश्न येतो की या शत्रूंना ओळखायचं कसं? यावर एकच आणि सगळ्यात अचूक शस्त्र आपल्याकडे आहे, आणि ते म्हणजे माती परीक्षण. एक साधा विचार करा. आपण आजारी पडलो की डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर लगेच औषधं लिहून देतात का? नाही. ते आधी रक्त तपासा, लघवी तपासा सांगतात. रिपोर्ट बघून मगच औषध देतात, बरोबर ना? मग आपण आपल्या जमिनीचे डॉक्टर असून तपासणी न करताच तिला खतांचे डोस कसे काय देऊ शकतो? माती परीक्षण म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. तो आपल्या जमिनीचा एक प्रकारे हेल्थ रिपोर्ट कार्ड आहे. यातून जमिनीचा सामूह म्हणजे पीएच, तिची क्षारता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेंद्रिय कर्ब किती टक्के आहे. शिवाय नत्र, स्फुरद, पालाशपासून ते लोह, जस्त, बोरॉनपर्यंत सगळी अन्नद्रव्ये किती आहेत, हे सगळं अगदी स्पष्ट दिसतं. एकदा का हा रिपोर्ट आपल्या हातात आला की मग आपल्याला कळतं की आपल्या पाण्याच्या टाकीला नक्की भोक कुठे आहे. मग आपण फक्त त्याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकतो. आंधळेपणाने खतं टाकून होणारा हजारो रुपयांचा खर्च कायमचा वाचतो. चला, तर मग आता आपण त्या 7 महत्त्वाच्या पायऱ्यांबद्दल बोलूया, ज्या तुमच्या जमिनीला पुन्हा एकदा जिवंत करतील, उत्पादन कायमस्वरूपी वाढवतील आणि शेतीतला तो अनावश्यक खर्च कमी करतील. ही एक प्रकारे आपल्या यशाची सप्तपदी आहे असं समजा. यातली प्रत्येक पायरी खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका. ही आहे आपल्या शेतीच्या उज्ज्वल भविष्याची सप्तपदी. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आपण आत्ताच बघितली. आपली माती ओळखणे म्हणजे माती परीक्षण करणे. आता आपण सरळ दुसऱ्या पायरीकडे जाऊया, जी आहे आपल्या पिकाचा पायाच मजबूत करणे
म्हणजे मुळांची वाढ सुधारणे. त्यानंतर खत आणि पाण्याचं हुशारीने व्यवस्थापन, दूरचा विचार, जमिनीची रचना सुधारणे आणि सगळ्यात शेवटी जमिनीचा आत्मा म्हणजे सेंद्रिय कर्ब वाढवणे. ह्या सगळ्या पायऱ्या आता आपण सविस्तरपणे बघूया. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, झाडाची खरी ताकद त्याच्या पानांमध्ये नसते, ती असते त्याच्या मुळांमध्ये. मुळं जेवढी जास्त लांब आणि सशक्त असतील तेवढं ते झाड जमिनीतून जास्त अन्न आणि पाणी उचलणार. मग मुळांची वाढ चांगली करायची कशी? त्यासाठी ह्युमिक ॲसिडसारखी चांगली उत्पादने वापरा. मायकोरायझा नावाची एक मित्रबुरशी असते, तिचा वापर करा. ती मुळांना चिकटते आणि त्यांची अन्न शोषण करण्याची ताकद अनेक पटींनी वाढवते. जमिनीत बायोचार टाका, जे मुळांसाठी एक सुरक्षित घर बनवतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या घरचं शेणखत किंवा कंपोस्ट खतासारखी सेंद्रिय खतं भरपूर वापरा. यामुळे पांढऱ्या मुळांची संख्या इतकी जबरदस्त वाढेल की पीक आपोआप तगडे होईल. आता वळूया तिसऱ्या पायरीकडे, जी आपले हजारो रुपये वाचवू शकते, आणि ती म्हणजे हुशारीने केलेलं खत व्यवस्थापन. सध्या आपली चुकीची पद्धत काय आहे? पीक थोडं कमजोर दिसलं किंवा शेजारच्याने युरिया टाकला की आपणही लगेच धावत जाऊन युरिया DAP आणतो. ही पद्धत म्हणजे अंधारात तीर मारण्यासारखं आहे. या उलट हुशारीची पद्धत म्हणजे माती परीक्षणानुसार जे कमी आहे फक्त तेच आणि तेवढंच खत देणे. पिकाच्या प्रत्येक वाढीच्या अवस्थेचा अभ्यास करून खतांचे डोस ठरवणे. आणि सगळ्यात भारी म्हणजे जमिनीत जे लाखो रुपयांचे अन्नद्रव्य पडून आहेत त्यांना पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी जीवाणू खतांचा वापर करणे. यामुळे खर्च तर वाचतोच, पण जमिनीचं आरोग्य पण सुधारतं. चौथी आणि तितकीच महत्त्वाची पायरी आहे पाणी व्यवस्थापन. आपल्याकडे एक खूप मोठा गैरसमज आहे की पिकाला जेवढं जास्त पाणी देऊ तेवढं उत्पादन जास्त येतं, पण हे साफ खोटं आहे. उलट जास्त पाण्यामुळे जमिनीतली हवा बाहेर निघून जाते, मुळांचा श्वास गुदमरतो आणि ती सडू लागतात. आपल्याला जमिनीत नेहमी वापसा स्थिती ठेवायची आहे. आता वापसा म्हणजे काय? तर सोपं आहे. जमिनीत 50% मातीचे कण, 25% पाणी आणि 25% हवा असली पाहिजे. कल्पना करा की मुळांनाही आपल्यासारखाच श्वास घ्यावा लागतो. पाणी जास्तही नको आणि कमीही नको, अगदी योग्य ओलावा हवा. पाचवी पायरी ही कोणत्याही खताविषयी किंवा औषधाविषयी नाहीये, तर ती आहे एका विचाराबद्दल. तो विचार म्हणजे दूरचा विचार करणे. फक्त ह्याच हंगामात जास्तीत जास्त उत्पादन कसे मिळेल एवढाच विचार करू नका. उलट आपली ही जमीन पुढच्या पिढीसाठी पुढच्या 5-10 वर्षात कशी अजून सुपीक होईल याचा विचार करा. त्यासाठी पिकांची फेरपालट करा. एकाच शेतात सारखं तेच पीक घेऊ नका. कडधान्य घ्या, हिरवळीची खतं करा आणि जमिनीत गाडा. जमिनीकडून फक्त घेतच राहू नका, तिला परत द्यायलाही शिका. 6वी पायरी आहे जमिनीची भौतिक रचना म्हणजे तिची ठेवण सुधारणे. होतं काय की सततच्या नांगरणीमुळे आणि ट्रॅक्टरच्या वजनाने जमिनीच्या पृष्ठभागाखाली एक कडक दगडासारखा थर तयार होतो. या थरामुळे मुळं खोलवर जाऊ शकत नाहीत आणि पावसाचं पाणी जमिनीत मुरत नाही. हा थर सबसॉइलर नावाच्या अवजाराने फोडून काढा. उगाच वारंवार नांगरणी करणं टाळा. पिकांचे अवशेष जसं की गव्हाचं काड किंवा धानाचा पेंढा यांना जाळून टाकू नका. ते जमिनीवर आच्छादन म्हणून वापरा किंवा जमिनीत कुजवा. कापसाच्या पराठ्यांसारख्या अवशेषांपासून बायोचार बनवा, जो जमिनीला हजारो वर्ष भुसभुशीत ठेवतो. आणि आता शेवटची 7वी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी सेंद्रिय कर्ब. बांधवांनो, एक गोष्ट डोक्यात फिट करून घ्या. माती म्हणजे फक्त दगड आणि मातीचे कण नाहीत, ती एक जिवंत दुनिया आहे. एका चमच्या सुपीक जमिनीत या पृथ्वीवरच्या सगळ्या माणसांपेक्षा जास्त सूक्ष्मजीव असतात. हे अब्जावधी सूक्ष्मजीव म्हणजे आपल्या जमिनीतील फुकट काम करणारे कामगार आहेत. आणि या कामगारांचं अन्न, त्यांचं घर आणि त्यांचं काम करायची जागा म्हणजे सेंद्रिय कर्ब. सेंद्रिय कर्ब म्हणजे या जिवंत शहराचा किराणा आहे. इथली वीज आहे, इथले रस्ते आहेत. याच्याशिवाय हे शहर चालूच शकत नाही. सेंद्रिय कर्ब नसेल तर जमिनीत जीवन नसेल. मग प्रश्न येतो की हा जमिनीचा आत्मा, हा सेंद्रिय कर्ब वाढवायचा कसा, तेही कमीत कमी खर्चात? अहो, निसर्ग आपल्याला खूप काही फुकटात देतोय. जंगलातल्या झाडाखालची किंवा वारुळाची माती वापरा, कारण त्या जीवाणूंची संख्या भरपूर असते. देशी गाईचं शेण आणि गोमूत्र तर अमृत आहे. त्यापासून जीवामृत बनवा आणि वापरा. लक्षात घ्या, जीवामृत हे खत नाही, ते जीवाणूंचं विरजन आहे, जे जमिनीत अब्जावधी कामगार तयार करतं. ताग, धैंचा यांसारखी हिरवळीची खतं फुलावर आली की जमिनीत गाडा. आणि बायोचार तर एक सर्वोत्तम उपाय आहेच. हे सगळे उपाय तुमच्या जमिनीतल्या त्या सूक्ष्मजीवांसाठी सुरक्षित घर आणि भरपूर जेवण तयार करतात. तर बांधवांनो, आता विचार करा, जेव्हा तुम्ही या 7 पायऱ्यांवर मनापासून काम करायला लागाल तेव्हा काय होईल? तुमच्या शेतीचं भविष्य कसं बदलेल? हे फक्त बोलणं नाहीये, हे एक विज्ञान आहे जे तुम्ही स्वतः अनुभवू शकता. जमिनीमधले हे बदल तुमच्या डोळ्यांना दिसू लागतील. या सगळ्याचं सार एका सोप्या सूत्रात आहे. जेव्हा तुमची जमीन सुपीक, जिवंत आणि भुसभुशीत होईल
तेव्हा तिच्यातून येणारं पीक आपोआप निरोगी, सशक्त आणि किडी रोगांना कमी बळी पडणारं असेल. आणि जेव्हा पीक निरोगी असेल तेव्हा औषधांचा खर्च कमी होईल, उत्पादन वाढेल आणि तुम्हाला मिळणारा नफासुद्धा निरोगी आणि कायमस्वरूपी असेल. हाच यशाचा खरा आणि टिकणारा मार्ग आहे. नेहमी लक्षात ठेवा, तो लॉ ऑफ मिनिमम म्हणजेच मर्यादा घटकाचा नियम आपल्याला घाबरवण्यासाठी नाही, तर योग्य रस्ता दाखवण्यासाठी आहे. आपल्याला फक्त आपल्या जमिनीतील तो एक सगळ्यात कमजोर दुवा, ते एक छोटंसं भोग शोधायचं आहे आणि सगळ्यात आधी ते भरायचं आहे. एकदा का तुम्ही ते केलं की तुमच्या शेताच्या उत्पादनाची खरी ताकद तुमच्यासमोर येईल, जी पाहून तुम्ही स्वतः थक्क व्हाल. तर आता माझा तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न आहे. ही सगळी माहिती ऐकल्यानंतर प्रामाणिकपणे स्वतःच्या मनाला विचारा आणि सांगा, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या शेतातला सगळ्यात मोठा मर्यादा घटक कोणता आहे? सेंद्रिय कर्बाची कमतरता आहे, पाण्याचा निचरा होत नाहीये, की अजून काही वेगळंच आहे? आणि त्यावर तुम्ही सर्वात आधी कोणता उपाय करणार आहात? तुमचे विचार आणि अनुभव खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. चला, आपण सगळे मिळून एकमेकांकडून शिकूया. मला पूर्ण खात्री आहे की ही माहिती तुमच्या शेतीत खूप मोठा बदल घडवू शकते. जर माझे हे प्रयत्न तुम्हाला मनापासून आवडले असतील तर या माहितीला एक लाईक नक्की करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही माहिती आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचावी यासाठी व्हॉट्सॲप ग्रुपवर नक्की शेअर करा. कारण ज्ञान वाढल्याने वाढतं. आणि हो, कृषी साथीला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच एका नवीन आणि तितक्याच महत्त्वाच्या माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.